तर आई धारावी माऊलीचा संघ आहे, NP स्पोर्ट परिपॅकरचा संघ आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं अजय पाटील संघ मालक आहेत, जश पाटील संघ नायक आहे, प्रवीण बारे, नितीन बारे, प्रसाद खोत. PSPL हा कॉल आणि नाणेफेक जिंकले NP स्पोर्ट्स परिपॅकर्स. इन व्हेरी लेस टाइम, लेस इयर्स त्यांनी आपली जागा बनवली आहे. खूप तपस्या, मेहनत, त्याग आहे त्याच्यामागे. उत्तमच्या लोकांचा पाठपुरावा आहे. गिल्बर्ट जॉन मेंडोचा यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली. हे स्टार्टेड द क्रिकेट इन मीरा भाईंदर, त्यांचंही मॅकवेलनवर प्रचंड प्रेम. आणि त्यामुळे हा मुलगा फार वेगाने प्रगती करत पुढे आला आहे. आपली जागा बनवली. श्रीनगरसाठी तो खेळला, ही महत्त्वाची गोष्ट आहे. श्याम राहुल माझे पहिले कोच प्रशिक्षण शिबिराचे स्पोर्ट्स आणि परिपॅकर्सच्या माध्यमातून बघणार आहोत. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय ती आई धारावी माऊली, मुर्दा राई मोरवा. अत्यंत सुंदर ही गाव आहे. मुर्दा परशुरामाची भूमी आहे, राई रामाची भूमी आहे, मोरवा कृष्णाची भूमी आहे. या तीन गावातल्या आगरी समाजातील खेळाडू या संघामध्ये आपल्याला दिसतील. या ठिकाणी आई धारावी माऊली अतिशय चांगला परफॉर्मन्स, मॅग्निफिसंट कॅप्टनशिप फ्रॉम जश पाटील. दुसऱ्या बाजूला अर्जुनने अप्रतिम गोलंदाजी केली. आपल्याला या ठिकाणी त्याचे जे पार्टनर आहेत त्यांनाही विसरून चालणार नाही. चांगला परफॉर्मन्स सगळ्यांनी दाखवला. जशने एक डिफरंट रोल प्ले केला आहे, खूप विश्वासाने खेळतोय आणि त्याचाही संघ या ठिकाणी सेमीफायनलला पोहोचला आहे. त्या प्रेक्षकाचा स्टँड साऊथ साईडला बघतोय ते सगळं त्याच्यामुळे भरलेलं आहे. हे सगळे प्रेक्षक जे डाव्या बाजूला आलेत त्यांना बघायला आलेत आणि त्यामुळे त्यांना प्रचंड प्रेम, पाठपुरावा आहे. आणि या दोन संघांमधून कुठला संघ अंतिम सामन्यात जातोय, क्वालिफाय होतोय, हे बघायला आपण सगळे आतुरलेले आहोत. एक सेमीफायनलचा मॅच अत्यंत महत्त्वाचा, आई धारावी माऊली आणि NP स्पोर्ट या दोन संघादरम्यान. दुसरा सेमीफायनलचा सामना कुणकाई चितलाई विठावा आणि त्याचबरोबर पूर्वेश सरनाईक टायगर या दोन संघादरम्यान असणार आहे. तेजस खारकर संघ मालिकेत सुनीत निकम कर्णधार असतील. तर या अत्यंत महत्त्वाच्या म्हणजे पूर्वेश सरनाईक सरांचा जर विचार केला, टायगर संघाचा जर विचार केला तर अशफाक चौधरी आणि इम्रोज खान हा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू असेल. तर आता बघूया या ठिकाणी NP स्पोर्ट परिपॅकरचा संघ सिंबाईचा पहिला मॅच. नक्कीच चांगला परफॉर्मन्स. तर बघा दोन्ही अंपायर आतमध्ये या ठिकाणी जात असताना आपण बघतोय. एक्झॅक्टली इट इज 9 o'clock. पंच आतमध्ये गेलेत आणि 8:38ला टॉस झालाय, राष्ट्रगीत झालं 8:43 अत्यंत पॅट्रिऑटिक वातावरण तयार केलं या ठिकाणी मनीषनी. आणि अजय दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. 5 जानेवारी 1971 मेलबर्नच्या ऐतिहासिक मैदानावरती इंग्लंड ऑस्ट्रेलिया पहिला एकदिवसीय सामना झाला होता आणि निश्चितच त्या सामन्याकरता पंच म्हणून काम केलं होतं टॉम ब्रुक्स आणि लॉ रोवन यांनी. तर इथं मैदानावरती उमेश कडी, अमर साठे हे दोन पंच मैदानावरती दाखल झालेले आहेत. अर्थात त्याचबरोबर NP स्पोर्ट परिपॅकर्सचा संघ देखील दाखल झाला आहे. प्रवीण बारे, नितीन बारे, प्रसाद मध्ये उत्तम अत्यंत पश्चिमी किनाऱ्याला आमच्या मीरा भाईंदरच्या अत्यंत निसर्गरम्य कोळींचं गाव आहे. त्याच गावातले भरपूर खेळ. दोन्ही संघांना शुभेच्छा. वन्स अगेन शोज अ ब्युटिफुल गेम. फादर इथूर तयार होत आहेत. मुंबई द मॅच इज ऑन, गेम इज अलाइव्ह. पहिला चेंडू ऑफ साईडला कट केलाय आणि पहिला चेंडू धारावी माते की जय. या ठिकाणी जश पाटील तयार. गोलंदाज या बॅला रोल करत असताना आपल्या बॉटम हँडच्या माध्यमातून ऑफ साईडला ब्युटिफुल टायमिंग. पहिल्या षटकात दाबा आल्यानंतर एकच चौकार लाईनकडून. ह्या वेळेला ब्लॉक होलमध्ये आतमध्ये आणण्याचा प्रयत्न इनस्विंगच्या माध्यमातून चेंडूला त्या ठिकाणी. आणि सावधगिरी या ठिकाणी. अभय पाहिलं की कुठलाही गोलंदाजाला षटकार मारलेला आवडत नाही, म्हणून आक्रमण करत असताना ब्लॉक होलमध्ये. आणि त्या ठिकाणी या वेळेला मात्र जयेश इज अ डिफरंट टाइप ऑफ क्रिकेटर. आक्रमण त्याची ओळख आहे. केव्हापासून वाट बघत होते स्ट्राईकची. स्ट्राईक त्यांच्याकडे येत असते. आई धारावी माऊली या वेळेला ऑन साईडला उचलायचा प्रयत्न, मात्र रॅनियल इथूर कौतुक करायला पाहिजे. कठीण जेल होता. 5 ते 6 पावलं त्यांना मागे जावं लागलं. बट व्हॉट अ जजमेंट, व्हॉट अ गॅदरिंग अँड व्हॉट अ कॅच अँड व्हॉट अ टर्निंग पॉईंट. या वेळेला थांबले, चेंडूला येऊन दिला ऑन साईडला. इट इज अ बिग शॉट, ग्रेट पुल, ग्रेट फुटवर्क आणि आपला बॉटम हँडचा कमाल. खाली बसून रोल करतायत. हा जस्टचा सिग्नेचर शॉट, रबर स्टॅम्प शॉट. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ फुटवर्क. जयदेवसाठी पहिला चेंडू, काय फटका खेळलाय. घ्यावी एखादी तान, काळजात रुताबी कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन टोकाबा उत्तुंग षट. सरळ बट्ट खेळला परंतु लॉंगामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडलाय झेल. जजचा संपलाय खेळ. 43ला 2. मॅकमिलनं अप्रतिम कामगिरी केली.
सुरेख गोलंदाजी, जबरदस्त कामगिरी. तिसरा विकेट. अभयला तिसरा गडी बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. 115चं स्पीड होतं आणि त्यामध्ये अनिकेत ऑफ्टमच्या भारताच्या चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये त्याला मोह आवर्तन आणि बॅटची कळ लागले. फलंदाज बाद. ऑन साईडला फटका बघा अर्जुनचा. वाह, काय टायमिंग आहे. मिड विकेटला चेंडू सीमारेषा पार. उत्तुंग षटकार अर्जुनच्या बॅट मध्ये आलेला हा उत्तुंग. 19 दुसरा 43 तिसरा 45. बॅटची कड, फलंदाज बाद. जयदेवची खेळी संपुष्टात. साईला मिळतं यश. ओ काय फटका, अप्रतिम आहे, सुंदर आहे. यश घरात मैदानावरती आलाय. डीप मिड विकेटला फटका सजवलाय. टाळ्यांचा गजर होतोय. मार्कवरती ऑफ्टमच्या भारतात चेंडू अभेद खेळ. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पकडलाय झेल. प्रत्येकनं पकडलाय झेल आणि यशचा खेळ संपलाय. साईनं लगेचच बदला घेतलाय. ऑन साइड पर खूबसूरती के साथ गेंद को डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर खेल दिया. कमाल का स्ट्रोक है अर्जुन के बल्ले से. ये कमाल का गजब का पुल शॉट. ओ क्या बात है, क्लीन बोल्ड. ये गेंद है प्योर गोल्ड. प्रतीक ने अर्जुन को किया क्लीन बोल्ड. 67 for 7. सुपर बॉलिंग बाय प्रतीक घर. टॉस तो हुआ है लेकिन फिलहाल अगले मुकाबले के लिए आपको तैयार रहना है. शानदार, बहुत ही. और ये बल्लेबाजी. यस, आखिरी गेंद में वो लेग बिफोर दिया अंपायर ने, तीसरे अंपायर ने, और इसीलिए हमने देखा स्कोर 67 और 68 का टारगेट यहाँ पे दिया गया है. जहाँ तक सवाल है, आई दारा मावली इन्होंने एनपी स्पोर्ट्स परिपैकर्स इन टीम को 6 ओवर में दिया है. आस्किंग रन रेट अराउंड 11.2 है. 11 या 12 रन प्रति ओवर के पीछे बनाने बढ़े हुए हैं. लेकिन यहाँ पे तारीफ करना चाहूँगा सभी बॉलर्स का. सोनम अपडेट कर रही है एनालिसिस, थोड़ी देर में आपको एनालिसिस भी बताएंगे. खास करके 3 गेंदबाज जो है वो इम्पोर्टेंट है जिन्होंने अच्छी गेंदबाजी की. 1 मिनट की तो देखिए, रैना लितू दो ओवर डाला, 22 रन दिए, उनको कोई विकेट नहीं मिला. अभय ही वॉज अ की प्लेयर, की बॉलर, उन्होंने 3 विकेट लिए 20 रन देते हुए. इसके बाद साहिल पाटिल आते ही उन्होंने विकेट लिया, 1 ओवर दिया, 8 रन दिए, 2 विकेट लिए. और प्रतीक जो कि स्टंप टू स्टंप गेंदबाजी करते हैं, उन्होंने 1 ओवर 8 रन 2 विकेट. जहाँ तक बैटिंग लाइनअप का सवाल है, हमेशा के मापे तो उनके कैप्टन ने, जस्ट ने बहुत अच्छी बैटिंग की. मैदान के ऊपर बेहतरीन बैटिंग बनाए. उसके बाद 18 रन हमें देखने को मिल रहा है. जयदेव जो मिडिल ऑर्डर के बैट्समैन हैं, उन्होंने बेहतरीन बैटिंग की. और स्कोर हम देख सकते हैं 67 फॉर द लॉस ऑफ 7. 68 का टारगेट यहाँ पे दिया गया है. पहिला बॉल बॅटची कड. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये रिफ्लेक्शन आणि मैदानाच्या आतमध्ये खूप मोठी विकेट. डिफ्लेक्शन जाणवलं. बॅटची कडा विकेट कीपर कडनं झेल सुटला आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये लेग स्लिपच्या खेळाडूंनी चूक केली नाही आणि ही मोठी विकेट आली आहे. फुलर लेनचा बॉल हेलिकॉप्टर स्टाईल मध्ये फटका फसलाय. वाईडिश लॉंग ऑफला जाळं विणलं आणि त्या जाळ्यात अडकलाय. फलंदाज साहिल बॅक टू दी पवेलियन. यशने केली नाही चुकी आणि आता साहिलला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. अपील या बॉलवर. पंचांचं बोट आकाशाच्या दिशेला. LBW स्वरूपात बॅक टू बॅक. दुसऱ्या बॉलवर दुसरी विकेट. साऊंड झाला टॅग आणि आता गोलंदाज जयश करतोय अटॅक. खेळ खटॅक. बघा, तोच अटॅकचा प्रयत्न. बॉल हवेत आहे, बॉल दूर आहे. वाईडिच लॉंग ऑनला बॉल सीमा पार. बॅट फिरली, वीज चमकली आणि चेंडू गेला सीमा पार. षटकार. फुलटॉस होता हा बॉल. अपील या बॉलवर लाऊट करत असताना विकेट कीपर आणि गोलंदाज आणि DRS ची मागणी सुद्धा केली आहे. DRS होईल तुमच्या नावाची चर्चा जेव्हा तुमच्या कामाचा दर्जा असेल वरच्या दर्जाचा खेळ. प्रतीक म्हात्रे बॉल पुन्हा एकदा वळवलाय. विकेट किपर चुकलाय. थ्रो स्ट्रायकर साईडला झालाय. उदय पाटील बाद आहे की नाही त्याची शहानिशा केली जाईल. थ्रो फॅन्टॅस्टिक केला आणि बिंगो. फलंदाज उदय पाटील हे बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज हिरेन म्हात्रे मैदानात दाखल होत आहे. स्ट्रायकर साईडला असतील. इक्वेशन थोडं आता सोपं झालेलं आहे. आई धारावी माऊली या संघासाठी पाहूया. हिरेन म्हात्रे NP स्पोर्ट्स परिपॅकर्स या संघासाठी समीकरण सोपं करण्यासाठी प्रयत्न देतील का? 9 चेंडू जिंकण्यासाठी 28वी गरज. स्ट्रायकर साईडला प्रतीक म्हात्रेला चकवलाय. प्रतीक म्हात्रेला थांबवलाय आणि प्रतीक थबकलाय. शेवटचा बॉल डॉट आला. माऊली या मॅच मध्ये पकड मजबूत बनवत असताना, परंतु शेवटी हा क्रिकेटचा खेळ आहे.
6 बॉलचा खेळ शिल्लक, 24 रनची गरज. प्रतीक आणि हिरेन या दोघांनी मिळून जर ह्या 24 धावा केल्या तर येणाऱ्या काळात या दोन खेळाडूंचं नाव कधीच कोणी विसरणार नाही. 24 ची गरज. खेळलाय हा स्ट्रोक, पण तितक्या धावा नाही मिळणार जितकी अपेक्षा हिरेन मात्रेला होती. स्ट्रायकर एंडला प्रतीक मात्रे, 5 चेंडू 23. येतोय का? हा नो बॉल आहे. संधी एनपी स्पोर्ट्स परिपॅकर्स कडे. पुढचा बॉल फ्री हिट. ओ फ्री हिट वर काहीच मिळालं नाहीये. दबाव दिसत नाही, पण बदल घडवून आणतो आणि तोच दबाव आता. 4 बॉल 22 ची गरज असताना मी अजून जिंकलो नाही. त्याचमुळे अजूनही माझ्या कर्तृत्वाचा सुरू आहे लढा. जिंकणार नाही तोपर्यंत चालू राहील माझ्या संघर्षाचा लढा. षटकार. बेवजह ना दिल पे बोझ भारी रख, जिंदगी एक जंग है, उस जंग को जारी रख. या मॅचला ऑन ठेवलंय या फटके. चेंडू 16. बॉल हवेत, गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर. सिंगल होते कंप्लीट. आणि हा महत्वाचा बॉल होता या सामन्यातला, ज्यावर आपली छाप सोडले विशाल माचीने. शेवटचे 2 बॉल जिंकण्यासाठी आता 15 ची गरज एनपी स्पोर्ट्स परिपॅकर्स. ची गरज. बाईट ची स्विंग, पण कनेक्शन नाही होत आहे. जवळपास निश्चित झालाय की अंतिम फेरीत कोणता संघ पोहोचणार आहे. आता बाकी आहे औपचारिकता. 1 चेंडू. 15 ची गरज दिसतोय. आणि याच बरोबर फायनल मध्ये धडक मारणारा पहिला संघ मिळतो आहे. टीम आई धारावी माऊली. संघ मालक या टीमचे खुश आहेत. सुजयजी पाटील, जशजी पाटील, आई धारावी माऊली, एनपी स्पोर्ट परिपॅकर सारख्या ताकदवान संघाला पराजयाचा धक्का देत अब या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये धडक मारते आहे आई धारावी माऊली. विन बाय 14 रन्स. आई धारावी माऊली की. आणि आई धारावी माऊली हा संघ जल्लोषात, जोशात, ताकदीने मैदानाच्या आतमध्ये जो जल्लोष करतो आहे, हा जल्लोष आहे त्या समर्थकांचा. हा जल्लोष आहे संघ मालकांनी टाकलेल्या विश्वासाचा. हा जल्लोष आहे आपल्या पाठी राख्यांसाठी. हा जल्लोष आहे क्रिकेटच्या या खेळासाठी. हा जल्लोष आहे अपयशावर यशाचं वादळ घोंगवण्यासाठी. अभिनंदन टीम आई धारावी माऊली. कृपया सर्वांना विनंती आहे की मैदान खाली करा. खेळपट्टीवर कोणीही थांबणार नाही. आई धारावी माऊली संघ आपलं अभिनंदन. वेल प्लेड टीम एनपी स्पोर्ट अँड परिपॅकर्स. चांगलं क्रिकेट आपण खेळले, परंतु अखेर आपल्याला पराजयाचा धक्का बसतोय. शेवटी क्रिकेटचा विजय झाला. NP स्पोर्ट्स अँड परिपॅकर्स अत्यंत मजबूत संघ होता आणि त्या संघाला पराभूत करण्यामध्ये तो आनंद. मनीषजी पाटील ही मॅच समरी. ओ टू प्रेझेंटेशन बॉक्स. धन्यवाद.